नमस्कार. ही माझी चॉकलेट बनवायची गडबड चालली आहे. रक्षाबंधनच्या आधी माझा स्टॉल होता, तर त्या स्टॉलसाठी मी चॉकलेट बनवले होते. कारण हॅपी रक्षाबंधन, लॉलीपॉप वगैरे किंवा रक्षाबंधनसाठी गिफ्ट द्यायला चॉकलेट्स. नंतर कपकेक बनवले होते. त्या कपकेकमध्ये पण मी 2-3 फ्लेवर बनवले होते आणि सगळे मग मी आधी बेक करून घेतले. नंतर त्याला क्रीमने डिझाईन वगैरे काढून फ्रीजमध्ये सगळं अरेंज केले. फ्रीजमध्ये जागाच पुरत नव्हती, इतकं फ्रीज माझं गच्च भरलं होतं. आणि त्याच्यानंतर पेस्ट्री होत्या, पायनॅपल फ्लेवरची पेस्ट्री, त्याच्यानंतर चॉकलेट फ्लेवरची पेस्ट्री, त्याच्यानंतर जार केक आणि नंतर मग डोनट्स होते. डोनट्स पण 2 प्रकारचे होते, चॉकलेट डोनट्स वेगळे आणि साधे डोनट्स वेगळे, असे 2 प्रकारचे डोनट्स होते. आणि माझे प्रीमिक्स होते, मी स्वतः प्रीमिक्स तयार करते. ढोकळा प्रीमिक्स, आप्पे प्रीमिक्स, नंतर थालीपीठ, केक प्रीमिक्स पण मीच बनवते आणि घावण्यांचं पीठ, असे मी वेगवेगळे प्रीमिक्स पण तयार केले होते. आणि ही सगळी मी केलेली स्टॉलला न्यायची अरेंजमेंट आहे. मी मोदक पण नेले होते त्या दिवशी बनवून आणि मावा केक नेले होते. तर हे सगळं मी तयार केलं होतं आणि पॅकिंग करून मी स्टॉलवर निघाले. आणि नंतर मग मी सगळं व्यवस्थित स्टॉलला पण अरेंज केलं. स्टॉलला अरेंज केल्यानंतर मग फोटो वगैरे काढले 2-3 आणि माझ्या बिझनेसचंच नाव मी माझ्या मुलीच्या नावावरनं सुरू केलं आहे, श्रुती केक क्रिएशन म्हणून. कारण माझी मुलगी माझ्यासाठी खूप लकी आहे. आणि मग नंतर मग आम्हाला ज्यांनी स्टॉल लावायला परमिशन दिल्या होत्या त्या संस्थापिका पण आम्हाला विजिट द्यायला आल्या. मग मी त्यांना माझं विजिटिंग कार्ड दिलं. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या संस्थापिकांना पण बोलवलं होतं, त्या ताई पण आल्या होत्या. तर त्यांना पण मी माझं विजिटिंग कार्ड दिलं आणि रक्षाबंधनचे चॉकलेट्स वगैरे होते ते त्यांनी थोडे विकत घेतले. अशा प्रकारे माझा स्टॉल पूर्ण झाला, खूप छान झाला. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.